हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। ठीक आहे, वचन वाचूया आपण परिषदेचे कृत्याचा 9वा अध्याय आणि 36 ते काही वचन आपण वाचणार आहोत। देवाचं वचन आपल्याला काय सांगत आहे बघूया आपण। याफोमध्ये टबिता उर्फ दुर्कस या नावाची कुणी एक शिष्या होती। ती सत्कृत्य व दान धर्म करण्यात तत्पर असे। पुढे असे झाले की त्या दिवसात ती आजारी पडून मरण पावली। तेव्हा त्यांनी तिला अंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवले। लोध याफोजवळ असल्यामुळे पेत्र तेथे आहे असे जेव्हा शिष्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी दोघा जणांस पाठवून त्याला विनंती केली की आम्हाकडे यावयास उशीर करू नका। तेव्हा पेत्र त्यांच्या बरोबर गेला। तो तेथे पोहोचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले। त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या आणि दुर्कस त्यांच्या बरोबर होती। तेव्हा ती जे अंगरखे व जी वस्त्रे करीत असे ती त्यांनी त्याला दाखवली। पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली। मग पुढीकडे वळून म्हटले, टबिते उठ। तेव्हा तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली। मग त्याने तिला हात देऊन उठवले आणि पवित्र जनांना व विधवांना बोलावून त्यांच्या पुढे तिला सजीव असे उभे केले। हे सर्व याफोमध्ये माहीत झाले आणि पुष्कळांनी प्रभूवर विश्वास ठेवला। 40 वचनामध्ये काय सांगितलं? पण पेत्राने सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली। काय केलेलं आहे? गुडघे टेकून, त्याचे इको कमी कर पटकन। नाही इको त्याचं कमी कर। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। तर बायबल मध्ये सांगितलं आणि गुडघे टेकून काय केलेलं आहे? प्रार्थना केली। पूर्ण कमी कर, कमी असं काय आवाज येतो? प्रेज द लॉर्ड, हालेलुया। थोडा आवाज कमी कर मग। देवाची स्तुती असो की हालेलुया। आता येतो का आवाज व्यवस्थित? हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आणि गुडघे टेकून काय केलेलं आहे? प्रार्थना। गुडघे टेकून प्रार्थनेनंतर काय चमत्कार झाला? म्हणा प्रार्थनेचा चमत्कार, प्रार्थनेची ताकद। बघा काय आहे? प्रार्थनेची ताकद। काही लोकांना वाटतं प्रार्थना केली म्हणजे काही नाही झालं। अरे प्रार्थना केली म्हणजे तिथं काय चालू झालेलं आहे? भूमिकंप चालू झालेला आहे। प्रार्थना ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस परमेश्वर काय करत आहे? परमेश्वर त्याची ताकद दाखवत आहे। हालेलुया। परमेश्वरा देवा आम्ही काय करू शकत नाहीये, आम्ही तुझ्यासाठी काय करत आहे? बोलत आहे। अरे विषय काय करत आहे? कोणाला सांगत आहे? प्रेज द लॉर्ड, हालेलुया। कोणाला सांगत आहे? देवाला सांगत आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं की ही प्रार्थनेची जी ताकद आहे, ही ताकद कोणामधून तयार होत आहे? कोणामधून तयार होत आहे? सांगा ना, बोला ना। परमेश्वरापासून। कोणी उठवलं तिला? पेत्राने उठवलं का? त्याला येशूने उठवलेला आहे। हा येशू मरणातून कितव्या दिवशी उठलेला आहे? तिसऱ्या दिवशी उठलेला हा देव आहे। हा देव अजूनपर्यंत कसा आहे? जिवंत आहे। आजही तुम्ही त्याची कबर बघा, आजही तुम्ही गुगलला चेक करा, येशू ख्रिस्ताची कबर कशी आहे? रिकामी आहे। आज ती रिकामी काय आहे? याचा अर्थ की येशू तुम्हाला मला आता किती वेळ घ्यायला येणार आहे? दुसऱ्यांदा घ्यायला येणार आहे। आणि दुसऱ्यांदा घ्यायला येत असताना तुम्ही आणि मी कसे पाहिजे? तयार पाहिजे। हालेलुया। तुम्ही शेजारच्याला जागा करा, तुमचा आवाज येत नाही, तुमचा हालेलुयाचा पावर येईल मला। हालेलुया। काय सांगितलं? ही टबिता उर्फ दुर्कस, दोन नाव आहे तिला। टबिता आणि काय नाव आहे? दुर्कस पण नाव आहे। पण बायबल मध्ये सांगितलं की ती तिच्यासाठी कोण धावून आलेला आहे? 19 वचनामध्ये 39 वचनामध्ये तिच्यासाठी ती मरण पावलेली आहे। मरण पावलेली असताना तिच्यासाठी कोण धावून आलेले आहे? विधवा स्त्रिया धावून आलेल्या आहे। आज सगळ्यात महत्त्वाचं, विधवा स्त्रीला कोणी असतं का? परमेश्वराशिवाय त्या स्त्रीला, त्या बहिणीला कोणी नाहीये। नातेवाईक बघा, विधवा स्त्रीचं जीवन खूप कठीण असतं। हालेलुया। त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। पण जर परमेश्वर तुमच्या बरोबर असेल, जर परमेश्वराची ताकद तुमच्या बरोबर असेल, परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या बरोबर असेल, जर तुम्ही परमेश्वरासाठी रोज कंटिन्यू बोलणारे लोक असणार आहे, तर तुमच्याकडे काय येणार आहे? सामर्थ्य येणार आहे, पावर येणार आहे। बघा काय येणार आहे? बघा ना काय येणार आहे? पावर येणार। असं जागा करा, बघा काय येणार आहे? पावर येणार आहे। काय येणार आहे म्हणे? पावर येणार आहे। पॉवर बँक नाही येणार,
बँकेचा मोठा काय असतो? हा, डीपी पेक्षा अजून काय असतं कुठं? त्याच्याही पेक्षा भयानक मोठा काय येणार आहे? पावर येणार आहे. तिथं काय झालं? सगळे लोक मेले. तिच्यासाठी कोणच्या बहिणी आल्या बघा ना. वाचा 39. तेव्हा पेत्र त्यांच्या बरोबर गेला. तो तेथे पोहोचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या आणि दुर्कस त्याच्या जवळ का कोणाजवळ? त्याच्याजवळ सर्व त्याच्या जवळ नाही, तिच्या जवळ असतील. कोणाजवळ? त्याच्याजवळ सर्व विधवा रडत हा, तू रडल्या. कोणाजवळ रडल्या? कोणाजवळ येऊन रडत आहे बहिणी? पेत्राजवळ येत आहे. काय येत आहे की पेत्राजवळ काय? प्रार्थनेची ताकद आहे. काय पेत्राकडे? आपल्याकडे लोक काय येतात? येडे म्हणून येतात का? काय कशासाठी येतात? हा, लांब लांबून तुम्ही एवढे लोक येत आहेत. कशासाठी येत आहे? काय आहे? ताकद आहे. कशाची ताकद आहे? आपल्याला मारामारी करू शकत नाहीये, पण आपल्याकडे जी ताकद आहे ती ताकद आणि पॉवर कोणाकडेच नाहीये. तो देव तुम्हाला मला देत आहे. हालेलुया. पेत्राकडे सगळ्या विधवा स्त्रिया कोणाकडे आलेल्या आहे? बरं, कोणाकडे आलेल्या आहे? विधवा स्त्रीकडे आल्या. आणि विधवा स्त्री पेत्राकडे आलेल्या आहे. सगळ्या स्त्रिया कोणाकडे आलेल्या आहे? पेत्राकडे आलेल्या आहे. का आलेल्या आहे? की पेत्र त्या बहिणीला काय करणार आहे? बरं करण्याचं सामर्थ्य पेत्रामध्ये नाहीये. पेत्र परमेश्वराकडे प्रार्थना करणार आहे. हा पेत्र ज्यावेळेस बायबल मध्ये असं सांगितलं, पेत्र ज्यावेळेस जायचा त्यावेळेस लोक काय करायचे? आजारी लोकांना आणायचे आणि त्याची सावली त्यांच्याहून ज्यावेळेस जाईल त्यावेळेस ते लोक काय व्हायचे? बरे व्हायचे. प्रेज द लॉर्ड. हे सामर्थ्य कुठून आलं? हे पॉवर कुठून आलेलं आहे? हे परमेश्वराकडून आलेलं आहे. येशूकडून आलेलं आहे. बायबल मध्ये असं सांगितलं की त्या सगळ्या स्त्रिया कुठे जमलेल्या आहेत. तेव्हा पेत्र त्यांच्या बरोबर गेला व तो तेथे वाचा. तो तेथे पोहोचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या. सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या. आणि पुढं आणि दुर्कस त्यांच्या बरोबर होती. तेव्हा ती जी अंगरखेवजी दुर्कस कोणाबरोबर राहायची? ही ठबिता ही बहीण कोणाबरोबर राहायची? त्या विधवा स्त्रियांबरोबर राहायची. आणि त्यांचं कनेक्शन कोणासाठी आहे? देवाबरोबर आणि देवाच्या अभिषिक्त लोकांबरोबर आहे. विधवा स्त्रीने एकटं फिरत नाहीये. सगळ्या विधवा स्त्रिया कशा राहत आहेत? त्या ठिकाणामध्ये एकत्र राहत आहे. विधवा सगळ्यात महत्वाचं बायबल मध्ये सांगितलं, ही काय होती? शिष्या होती. फर्स्ट नंबर काय सांगितलं? त्या 9व्या अध्याय आणि 36 वचनामध्ये सांगितलेलं आहे ही टबिता उर्फ ही शिष्या होती. काय म्हणलेलं आहे त्या ठिकाणामध्ये? काय सांगितलं? वाचा. याकोबमध्ये टबिता उर्फ दुर्कस या नावाची कोणी एक शिष्या होती. शिष्या होती. शिष्य आणि शिष्या. पण ती काय डोक्यावर मिरे वाटत नव्हती पास्टर लोकांच्या. पास्टर लोकांना शिकवित नाहीत. आता काही लोक पास्टर लोकांना शिकवतात. पास्टर तुम्ही असं चाला, पास्टर तुम्ही असं चाला. प्रेज द लॉर्ड. पण ही बहीण कोणासंगती राहत होती? बघा ना, कोणासंगती राहत आहे? ज्या विधवा स्त्रिया आहे त्या विधवा स्त्रिया बरोबर ही बहीण काय करत आहे? राहत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ते काय करत आहे? बायबल असं सांगतं की ती शिष्या होती. आणि शिष्या असून तिच्याकडे सेकंड नंबर गोष्ट म्हणजे सत्कृत्य आहे. काय वचनामध्ये सांगितलं? सत्कृत्य. सत्कृत्य नंतर काय आहे? दान धर्म करण्यामध्ये तत्पर आहे. आणि सगळे दान धर्म कोण देतं? प्रार्थना करणारी बाई होती ती. काय करणारी बाई आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा हालेलुया येत नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जागे आहेत का? तुम्ही जागे जर असले तर तुमच्या मधून काय येणार? हालेलुया येणार. करंट येणार. प्रेज द लॉर्ड. करंट लागणार. शेजारच्याला काय लागणार? करंट लागणार. अरे तो हालेलुया बोलतो, आपण काय करू आता? आपण पण बोला. बरोबर आहे की नाही? एखाद्याला करंट लागला तर वीज बोर्ड मधून तो करंट काय करतो? सगळीकडे सप्लाय होत आहे. प्रेज द लॉर्ड. आपण कसे आहेत? जागे लोक आहेत. कसे आहेत? शेजारच्याला सांगे जागे लोक आहेत. कोणचे? जागे लोक आहेत. माझा विषय काय आहे की आज सगळ्यात महत्वाचं ती त्या सगळ्या बहिणी संगती राहणारी आहे. कोणच्या बहिणी संगती? विधवा. मला असं वाटतं ती पण कशी आहे? विधवा स्त्री आहे. प्रेज द लॉर्ड. मी नाव ठेवत नाही विधवा स्त्रियाला. या बहिणी कुठं आहेत?
प्रार्थनेमध्ये आहे. आणि आताच्या विधवा बहिणी बघा कुठं आहेत, हा विधवा भाऊ लोक बघा कुठं आहेत. हा पूर्वीच्या विधवा स्त्रिया कुठं असतात, देवाबरोबर. देवाबरोबर नंतर देवाच्या प्रार्थना करणाऱ्या ज्या बहिणी आहे, या सगळ्या बहिणींनी कोणाला रिक्वेस्ट केलेली आहे, बोला ना. तुम्ही बोलत नाही म्हणजे मला असं वाटतं तुम्हाला समजत नाही. मला असं वाटतं कोणाला रिक्वेस्ट केली, या सगळ्या बहिणी देवाजवळ आहे. आणि देवाजवळ असणारे लोक सगळ्यात महत्वाचं ती कुठे गेलेली आहे, पेत्रा. त्या सगळ्या बहिणी कुठे गेलेल्या, पेत्राकडे गेलेल्या आहे. पेत्राने काय केलं म्हणजे पेत्रा बरोबर कनेक्ट आहे. तुम्ही मंडळीच्या लोकांनी कोणाबरोबर कनेक्ट राहायचं आहे, देवाच्या सेवकाबरोबर. आणि त्यावेळी कोणत्या सेवकाबरोबर राहायचं आहे, अभिषिक्त सेवकाबरोबर. हा पेत्र एक वेळेस बायबल मध्ये असं सांगितलं की सुंदर नावाच्या दरवाजामध्ये जात असताना तो एक लंगडा भिकारी तिथं काय करत आहे, भीक मागत असताना त्याने पेत्राकडे पाहिलं. पेत्र आणि यावन त्या ठिकाणामध्ये मंदिरामध्ये जात असताना त्याने पेत्राकडे आणि यावनाकडे पाहिलं. त्याला वाटलं यांच्याकडे काय भेटणार आहे, सोनं नाणं भेटणार आहे. पण पेत्र काय म्हणालाय, माझ्याकडे सोनं नाणं नाहीये, पण नासरेतकर येशूच्या नावामध्ये तुम्ही काय व्हा, चालू लागला. हालेलुया, हालेलुया. हा पेत्र साधारण व्यक्ती नाहीये. त्याच्या सावलीने लोक काय व्हायचे, बरे व्हायचे. मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही आणि मी आज आपण पती पत्नी असो किंवा विधवा असो किंवा विधुर असो, आपण कोणाच्या कनेक्ट मध्ये राहायचं आहे, देवाच्या पवित्र लोकांबरोबर राहायचं आहे. कारण की बायबल मध्ये सांगितलं की पेत्राने त्या ठिकाणामध्ये काय केलं, त्यांनी गुडघे टेकून प्रार्थना केली. आणि त्या प्रार्थनेमध्ये तबिता उर्फ दुर्कस नावाची बहीण जी मेलेली आहे, मेलेली असताना प्रार्थनेची ताकद काय आहे, एखाद्या मेलेल्या व्यक्तीला काय करणार, जिवंत करणार आहे. हालेलुया. तुमचं आणि माझं बोलणं एखाद्याच्या जीवनासाठी काय झालं पाहिजे, जीवन ठरलेलं पाहिजे. आपल्या बोलण्यामुळे काय होतं, आपल्या बोलण्यामुळे एखाद्याचं जीवन जे झालं पाहिजे. आपली प्रार्थना, आपण किती वेळेस प्रार्थना करत बसतो, वरडत बसतो, काय काय करत बसतो, प्रार्थनेचं उत्तरच भेटत नाही. काय का बरं नाहीये, का उत्तर मिळत नाहीये, कारण की आपण देवावर विश्वास ठेवत नाहीये. काय करत नाहीये, आपण वचन फॉलो करत नाही. आपण सगळ्या गोष्टी करतो आणि कशामध्ये जीवन जगत आहे, पापामध्ये जगत आहे. म्हणून तुमची आणि माझी प्रार्थना काय होत आहे, परमेश्वर ऐकत नाहीये. एका प्रार्थनेमधून त्या 40 वचनामध्ये सांगितलं त्यांनी पहिला कशावर आलेला आहे, वाचा ना ते 40 वचनामध्ये. पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली. मग कुडीकडे वळून म्हटले, टबीते उठ. तेव्हा तिने डोळे उघडले व पेत्राला. फर्स्ट नंबर काय केलेला आहे त्याने, गुडघ्यावर आलेला आहे. सेकंड नंबर काय केलेला आहे, प्रार्थना केलेली आहे. आणि त्या कुडीकडे वळून त्याने काय म्हणलेलं आहे, टबीते उठ. आमेन. प्रेज द लॉर्ड. त्याने कुडीला म्हणलं का, त्या कुडीला म्हणलं का, कशाला म्हणले, काय म्हटलं त्याच्यामध्ये, कुडीकडे वळून म्हटले. कुडीकडे हिच्यामध्ये काय, निळेमध्ये पेत्राने खोलीतील सर्वांना बाहेर काढले. त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि दुर्कसच्या शरीराकडे वळून तो म्हणाला, शरीराकडे वळून तो म्हणालेला आहे, तबिता उठ. तबिता उठ. हालेलुया. आणि तबिता काय झालेली आहे, उठलेली आहे. तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेची ताकद साधे नका समजू तुम्ही. तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेने एखादा मेलेला व्यक्ती काय होणार आहे, जिवंत होणार आहे. प्रेज द लॉर्ड. नाही तर मग आता म्हणता तुम्ही, आता कोणी मेलं तिथे जाताना प्रार्थना करता, असं करू नका. सगळ्यात महत्वाचं की आज आपल्या जीवनामध्ये पवित्रता जीवन पाहिजे. कोणतं जीवन पाहिजे, पेत्र एक वेळेस काय झालं, पेत्र साऱ्या रात्रभर काय करत बसला, मासे पाहत बसला. आणि मासे पाहत असताना त्याला एकही मासा सापडलेला नाहीये. जाळी इथं टाक तिथं टाक, अख्खं समुद्र त्याने काय केलेला आहे, पाथरा घातलेला, मासा सापडत नाहीये. कोण पाहिजे आपल्या जीवनामध्ये, येशू पाहिजे, प्रार्थना पाहिजे, येशू पाहिजे. येशू आपल्या जीवनात असेल तर तुमची प्रार्थना काय होणार आहे, ऐकण्यात येणार आहे. या पेत्राकडे येशू नव्हता, पण या पेत्राने ज्या वेळेस पेत्र संसारामध्ये असताना, जगामध्ये असताना, इकडे जाळं टाक तिकडे जाळं टाक, अनेक ठिकाणी तो काय करू लागलेला आहे, जाळं कुठे टाकत आहेत,
समुद्रावर. आपण कुठं इकडं जाळला, इकडं का पैसा पाहायला जाय, तिकडं पैसा पाहायला जाय, इकडं नोकरीला पाहायला जाय, तिकडं नोकरीला पाहायला जाय, भेटाना नोकरी, भेटाना पैसा, भेटाना काहीच भेटाना. चर्च बुडून काम, प्रार्थना बुडून जातोय आपण. कुठं जातोय? कामाला जातोय. प्रार्थना बुडून आपण काय करत आहे? काम करत आहे, बिझनेस करत आहे, काहीच हाती लागत नाहीये. लूक कृषी वर्तमानाचं 5वा अध्याय काढा. काहीच हाती लागत नाहीये. पण याच्या नावेमध्ये कोण नव्हतं? बोला ना, कोण नव्हतं? येशू नव्हता. जर तुमच्या आणि माझ्या नावामध्ये, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येशू असेल, जर तुमच्या माझ्या जीवनामध्ये येशू असणार आहे, तर सगळ्यात महत्त्वाची तुमची आणि माझी प्रार्थना क्षणात परमेश्वर काय करणार आहे? ऐकणार आहे. हालेलुया. काही लोक म्हणतात येशू आहे माझ्या जीवनात, आणि खिशात पण आहे, पुडी पण ठेवली गायचपची, तंबाखूची पुडी, हा येशू माझ्या जीवनात. येशू आम्ही तोंडात भेजून ठेवतो. कस काय प्रार्थना ऐकणार आहे? कधीच ऐकणार नाही. तुम्ही आणि मी पाप आपल्या जीवनात असेल, आपल्या जीवनामध्ये व्यभिचार असेल, आपण वाईट पाहत असेल, आपण चुकीच्या गोष्टी करत असेल, तुमची माझी मरोपर्यंत तुम्ही डराडरा प्रार्थना केली तरी काही होणार नाही. असंच रडायचं आणि असंच पाप करायचं. चर्चमध्ये यायचं, खूप रडायचं, एवढं रडायचं, एवढं रडायचं, एवढं रडायचं. बाहेर गेलं का पास्टरच असे, अमुकच असे, त्यांना त्यांच्या चुका नाही दिसत, पास्टरची चुका दिसतात. प्रेज द लॉर्ड. अरे ज्या वेळेस तुम्हाला तुमची चूक दिसेल ना, हो त्यावेळेस तुमची प्रार्थना क्षणात ऐकली जाईल. आणि तुमच्या प्रार्थना, तुमच्या चुका कोण दाखवत आहे? देवाचं वचन दाखवत आहे. पास्टर दाखवतात का? मी तुमचं दोष काढतो का? दोष देणारे पळून गेले. जा कुठं पळतात, पळा कुठं पर्यंत पळतात, तिथपर्यंत. काय पडाबुडी, काय काय करत ताकद लावायची तुमची लावा. हा कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? हे वचन काढलेलं आहे ना तुम्ही. हा ते असू द्या. ह्या दानियलला काही लोकांनी कट कारस्थान करून काय केलं? पकडून दिलं. त्याला वाटलं आता दानियल काय होईल, आता सिंहाच्या गुहेत टाकतील, याला खाऊन टाकतील. पण परमेश्वरानं उलटच केलं, त्याला वाचवलं आणि ज्यांनी त्याच्याविषयी कट कारस्थान केलं तेच लोक सिंहाच्या गुहेत सापडले. ही आहे प्रार्थनेची ताकद. तुम्ही प्रार्थना साधी नका समजू. तुम्हाला कुणी नीच करू द्या, करू द्या बाबा, नीच कर बाबा आम्हाला, पास्टर असे हाय बाबा, तसंच तू म्हणतो तसंच, पण माझ्या बापाला माहिती मी कसा आहे. माझ्या बापासमोर मी गुडघे टेकून रडत आहे, उपास करत आहे, प्रार्थना करत आहे, झोपून प्रार्थना करत आहे, डोंगरावर प्रार्थना करत आहे. हर एक ठिकाणी मी माझ्या आणि माझ्या बापाचं नातं कसं आहे? जवळचं नातं आहे. एका शब्दात माझा देव ऐकत आहे. किती शब्दामध्ये? एका शब्दामध्ये. बाहेर कोणी सांगते आपलं नाही नातं, नाही बोलतात ना, नका बोलू. नातेवाईक बोलत नाही, नको बोलू बाबा, आज नको बोलू, उद्या नको बोलू. मी तुला आजही माफ केलं, उद्याही माफ केलं. आजही लांबून प्रेज आलंय, जवळ आलं तरी प्रेज लॉर्ड, लांब गेला तरी प्रेज लॉर्ड. पण माझ्या बापाचं माझं रिलेशन कंटिन्यू रोज आणि रोज जवळ पाहिजे. यावेळेस तुम्हाला मला प्रार्थनेची ताकद दिसणार आहे. पेत्र हा पापी व्यक्ती आहे. म्हणा पेत्र. पेत्र कोणचा व्यक्ती आहे? आपण उठून उभं राहू. पेत्र कोणचा व्यक्ती आहे? सगळे बायबल घेऊन उचलून उभे राहा. लूक 5 मध्ये सांगितले, वाचा. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी माझ्यापासून जा, कारण मी पापी पहिल्यापासून वाचा. नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्याजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मसले पाहिले, त्यावरील कोळी खाली उतरून जाळीत होते. सगळे लोक त्या ठिकाणी काय करत आहे? जाळीत होते. जाळीत होते म्हणजे आता संपले, आता आम्हाला काही भेटलेलं नाही, काहीच भेटलेलं नाही त्यांना. मासे काय काय लोक असे जातात, असेच फिरतात. काय त्यांच्या जीवनामध्ये? पाप आहे. म्हणा पाप आहे. त्यांच्या जीवनामध्ये पाप आहे, म्हणून त्यांना जाळी भेटत नाही, जाळीला काहीच मासा भेटत नाही. किती लोक मग कळतंय माझ्याकडे, लक्ष द्या माझ्याकडे. माझ्या बरोबर आहेत का? जाळीला काहीच लागत नाही. पास्टर पैसे नाहीये, पास्टर यश मिळत नाहीये, बरकत मिळत नाहीये, कल्याण होत नाही, अमुक होत नाही, तमुक होत नाही. याचा अर्थ काय? येशू नाहीये ना. येशू नाही ना. कोण नाहीये जीवनामध्ये? बोला ना, कोण नाहीये? बोला बोला बोला.
कोण आहे? येशू नाहीये. याच्या जीवनामध्ये कोण नाहीये? पेत्राच्या जीवनामध्ये येशू नाहीये. पेत्राच्या जीवनामध्ये 5वा अध्याय 8 वचनामध्ये काय सांगितलं? पेत्र पापामध्ये राहणारा व्यक्ती आहे. कशामध्ये राहणारा व्यक्ती आहे? म्हणून त्याच्या संसारामध्ये यश नाहीये. काय नाही त्याच्या संसारामध्ये? बोला ना, बोला बोला बोला, सगळे बघा माझ्याकडे, मला तुम्ही सगळे बोला. काय नाहीये त्याच्या संसारामध्ये? यश नाहीये, बरकत नाहीये. त्याला बिझनेस मध्ये त्याला काय भेटत नाही? इन्कम भेटत नाहीये. त्याच्या नावामध्ये येशू नाहीये. त्याच्या जाळेमध्ये काही सापडत नाही. त्याच्या हाताला काय नाहीये? बरकत नाहीये. कुठल्याच गोष्टीला काय नाही? बरकत नाही. याचं कारण पाप आहे. काय आहे? पाप आहे. आपल्या जीवनामध्ये प्रार्थना, काही लोक म्हणतात ना, मी 10 वर्षापासून प्रार्थना करतो, उत्तर भेटत नाही. पाप असेल म्हणून तुझ्या प्रार्थनेचं उत्तर भेटत नाही. आता हे लहान लेकराच्या हातात आपण हे देणार आहे का? सुरी देणार आहे का? हा, हे मला पप्पा पप्पा मला सुरी द्या, सुरी द्या, आपण देणार आहे का? का नाही देत? कारण की सुरी घेऊन या लेकरू काय करणार आहे? आता तर ही सुरी घेऊन लेकरू काय करणार? लागणार आहे. कधी कधी परमेश्वर तुमची माझी प्रार्थना ऐकत नाहीये, कारण की अशी काही चुकीची प्रार्थना करतो की त्याच्यामुळे आपल्याला त्रास होणार आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोक तर दारू प्यायसाठी प्रार्थना करतात, पैसे द्या आम्हाला. चुकीची प्रार्थना, चुकीचं मागू नका, तुम्हाला भेटत नाही. बायबल मध्ये काय सांगितलं? पेत्राच्या जीवनामध्ये काय आहे? पाप आहे. देव नस, ज्या लोकांच्या जीवनात देव नाहीये ते लोक अपयशी आहेत. पेत्रासारखे. काय त्या पेत्राकडे काय अपयश आहे? काही लोक म्हणतात मला यशच नाही भेटत. अरे बाबा, यश द्यायला परमेश्वर आहे. कोण आहे? बसा खाली. यश द्यायला कोण आहे? परमेश्वर आहे. पण आपण म्हणतो ना, मग अजून तसंच होतं. मग ते बॅड स्पिरिट येतात, मग शैतानाचे रॉंग स्पिरिट येतात ते, आणि ते तसंच करतात. मग प्रेज द लॉर्ड. माझा सांगायचा विषय काय आहे? ज्यावेळेस बस खाली, ज्यावेळेस पेत्र त्याच्या नावामध्ये येशू बसलेला आहे. येशू बसल्यानंतर काय किती वर्ष हिंडला पेत्र येशूच्या मागे? 3.5 वर्ष हिंडला. त्याच्यानंतर त्याला कळालं की अरे माझा देव त्याच्याकडे काही कमी नाही, येशूकडे काही कमी नाहीये. प्रेज द लॉर्ड. काय लोकांना वाटतं अरे काय ते येशूचं उत्तरच भेटत नाही, चला आता येशूला सोडून देऊ. असं आहे का? प्रेज द लॉर्ड. पेत्र किती वर्ष हिंडला येशूच्या मागे? 3.5 वर्ष. 3.5 वर्ष त्याला काय मिळालेलं आहे? बायबल ट्रेनिंग मिळालेली आहे. फर्स्ट नंबर त्याला काय मिळालेला आहे? फर्स्ट नंबर म्हणजे त्याला ब्लेसिंग मिळालेला आहे. सेकंड नंबर म्हणजे काय? पापांची क्षमा मिळालेली आहे. थर्ड नंबर म्हणजे त्याला काय मिळालं? देवाचं सामर्थ्य मिळालेलं आहे. त्याच्या प्रार्थनेने लोक काय झालेले? जिवंत झालेले आहे. काय नसावं आपल्या जीवनामध्ये? ताकद. कधी देव बाप्पा प्रार्थना ऐकतो? ज्या वेळेस आपल्या जीवनातून आपण पापाला काढून टाकतो. डिलीट करा पापाचं ऑप्शन. काय करायचं आपल्याला? डिलीट करायचं मोबाईल मधून. काय करायचं? करप्टेड फाईल काय करतो? जपून ठेवतो का आपण? राहू दे तो फोटो येतो, तो करप्टेड झाला तरी ठेवतो तो फोटो. कोणाचा फोटो? बायको असून दुसऱ्याचा फोटो ठेवतो. काय कोणची फाईल आहे ती? डिलीट करा. डिलीट केल्यानंतर काय येणार आहे? आशीर्वाद येणार आहे. पाप सांगा. जोपर्यंत तुमच्या जीवनात पाप आहे, आणि 1000 वेळेस म्हणतो मी प्रार्थना करतोय, ते पास्टरची प्रार्थना पॉवरफुल नाहीये. अजून कुठून तरी कोणता तरी पास्टर धुंडून आणते, कुठून तरी शोधून आणते, ते पॉवरफुल नाही. आणि स्वतः करप्टेड फाईली टीव्हीत बसतो मोबाईल मध्ये. काय असतं रात्रीचं तुझं ऑनलाईन यायला? काय असतं? काय तुझं गुगलवर यायचं काय कारण आहे? वेगवेगळ्या वेबसाईटवर जायचं काय कारण आहे? देवाला डोळे नाही आहेत का? म्हणून तुमची माझी प्रार्थना ऐकण्यात येत नाही. कधी कधी काही जे प्रार्थना असतात त्यांना ऐकायला परमेश्वर थोडासा वेळ लागतो. प्रेज द लॉर्ड. पण त्याला अंत होत नाही. परमेश्वर ऐकतोच. 0 मिनिटामध्ये पेत्राची प्रार्थना काय झालेली आहे? लगेच ऐकलेलं आहे. पेत्राचं जीवन कसं आहे? करप्टेड फाईल डिलीट केली. आपण डिलीटच करीत नाही, कुठं पाहत बसतो. बायको नाही आवडत मग दुसरी बायको पाहतो. घाणेरडे फोटो पाहतो, वेबसाईटला पाहतो, व्हॉट्सअपला पाहतो,
युट्यूबला पाहतो, फेसबुकला पाहतो, घाणेरडे चित्र, उघडे नागडे फोटो पाहत बसत आहे. याच्यामुळे तू काय करत आहे? व्यभिचार करत आहे. आणि या अशा करप्टेड फायली तुझ्या जीवनातून ज्यावेळेस तू डिलीट करणार आहे त्यावेळेस तुझ्यासाठी काय भेटणार आहे? ब्लेसिंग भेटणार आहे. त्यावेळेस तुझ्या प्रार्थनेमध्ये काय येणार आहे? तुझ्या बोलण्यामध्ये सामर्थ्य येणार आहे. तुझ्या बोलण्यामध्ये ताकद येणार आहे. काय येणार आहे? ताकद येणार. बोला, ताकद येणार आहे. असं करा, ताकद येणार आहे. कधी येणार आहे? पापाला कट करा. असं करा, कातर कट करा. आणि हलले झालं 5 मिनिटाची प्रार्थना. करप्टेड फाईल तशीच आहे, जपून ठेवली अशी. कळते का? मधावानी गोड करप्टेड फाईल काय चालेल, पास्टर सांगतच राहते आणि उत्तर नाही भेटत त्याच्यावर का प्रार्थनेचं. पास्टर व्यवस्थित नाही. आता एक करप्टेड फाईल गेली माहिती का? कोण चुकीचे? पास्टर चुकीचे आहेत, मी नाही. सांगितलं ब्रदर, करप्टेड फाईल काय करा? कट करा. त्यांच्यात पॉवर नाहीये, ते क्लिअर नाही. मी व्यवस्थित आहे. काय स्वतः चुका करायच्या आणि पास्टरला काय म्हणायचं? ते पॉवरफुल नाही, त्यांचं चुकतंय, चालू द्या. कोणाचं नुकसान होतं आंटी? काय करायचं? कट करायची का नाही? काय काय लोक नाक कुठं पण जात ना, दारूचा वासाला पळाला दारू कडलं गेली. किती दिवस झाले? 20 वर्ष दारू सोडली. मस्त वाटलं. असं जरी झालं ना, काय हे करप्टेड फाईल आहे. वास घेऊन सुद्धा तुम्ही काय करता? आनंद घेता दारू पिल्याचा. शेजारी सिगरेट पेणार वाला आहे. कोण आहे? सिगरेट पेणार आहे. पहिले आपण पेत होतो, बरोबर? तो वास आला म्हणजे तू काय केलं? तुझ्यामध्ये काय आहे? ती फाईल अवेलेबल तिथंच आहे. तुझा पाप तसंच आहे. जोपर्यंत तू पापाला काढत नाहीये तोपर्यंत तुझ्या प्रार्थनेद्वारे मेलेले लोक जिवंत होणार नाहीये. काय झालं? कोणते लोक जिवंत झाले? पेत्राच्या प्रार्थनेने मेलेले लोक जिवंत झाले. आपल्या प्रार्थनेने जिवंत असलेले लोक मरते. अशी आपली प्रार्थना आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आणि प्रार्थना पण कसे करतात? काय काय लोक आम्ही प्रार्थना करतो भूर. काय काय बहिणी म्हणतात आम्ही प्रार्थना करतो. बहीण पण फरार आणि भाऊ पण फरार. ही अशी प्रार्थना आहे का? काय काय लोक आम्ही प्रार्थना करतो आणि प्रार्थना करून काय कशा जीवन जगत आहेत? पापात. कशामध्ये? व्यभिचारामध्ये जगत आहेत. कशामध्ये जगत आहे? व्यभिचारामध्ये. सगळ्यात महत्वाचं काय पाहिजे? ताकद. कधी येणार आहे? करप्टेड फायली काढून टाका. करप्टेड फायली काढा. पापाला काढा. चुकीच्या गोष्टी काढा. डोळ्यातल्या घाणेरड्या गोष्टी काढा. मोबाईल मध्ये वाईट चित्र पाहायचे काढून टाका. आपल्या शरीरामध्ये आपण काय पाप करत आहे काढून टाका. पापांची क्षमा देव आहे. देवाकडे माफी मागा. येशूला म्हणा मला माफ कर. ज्यावेळेस करप्टेड फायली पाप निघून जाईल त्यावेळेस तुमची एकच प्रार्थनेमधून कविता सारख्या बहिणी जिवंत होणार. सारख्या बहिणी जिवंत होणार आहे. आपण पाप करतो म्हणून लोकांच्या जीवनात जातंय ते पाप जाते. आणि काय होतं? शैतान कुठून तरी छोटे मोठे तिथे चमत्कार होतो आणि त्याचं वाटोळं होऊन जात आहे. माझा सांगायचा विषय काय आहे? बायबल मध्ये सांगितलं की ह्या पेत्राने गुडघ्यावर प्रार्थना केली. गुडघ्यावर येऊन त्यांनी गुडघे टेकले, प्रार्थना केली आणि क्षणात ती मेलेली बाई काय झालेली आहे? जिवंत झालेली आहे. पण याच्या सगळ्या पाठीमागचा इतिहास मी काय केलेला आहे? तुम्हाला सांगितलेला आहे. पाप आपल्या जीवनामधून काय करायचं आहे? काढून टाकायचं आहे. पापाला काय करायचंय? काढून टाकायचे. पाप नको. पाप दाखवलं तरी ते पास्टरला सोडून देतात.
हा त्याच्यावर तुला सोडून देते पाप दाखवलं तर. प्रेज द लॉर्ड. असे लोक काय कामाचे नाही. ते स्वतः पण पाप करणार आणि त्यांच्यामुळे लोक जे प्रार्थना देणारे लोक पण आहे ते पण त्याच्या सारखेच होणार. बघा ना होईन का नाही. हा गाढवाला कोणचं लेकरू होईल. माणसाला कोणचं होणार आहे. जे पाप करणारे लोक त्यांना कोणचं लेकरू होणार आहे. समजा एक्झाम्पल मी घेतो. मी पाप करतोय मग मी कोणत्या लोकांना जन्म देणार. मी पाप करतो लोकांना पण मी काय म्हणणार नाही. दादा कर काय काय ठिकाणी चालतं ना. बेड्या प्या तुम्ही, सिगरेट प्या तुम्ही, सगळं चुकीच्या गोष्टी करा आणि येऊन पण बसा. काय काय ठिकाणी इथं चालतं का. इथं माझ्यामध्येच पाप नाहीये. मी पाप कोणाच्या नावामध्ये काढलेला आहे. येशूच्या रक्ताने माझं पाप काय झालेलं आहे. तो शुद्ध झालेला आहे. पहिले योहान 1:7 मध्ये सांगितलेलं आहे की येशू ह्याचे रक्त तुम्हाला मला सर्व पापामधून काय करत आहे. शुद्ध करत आहे. तुमचं माझं पाप काढणार. बायबल मध्ये सांगितलं 5:8 मध्ये वाचा. लूक 5:8 मध्ये. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी मजपासून जा, मी पापी मनुष्य आहे. कारण त्यांनी धरलेल्या माशाचा समुदाय पाहून तो व त्याचबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. तसे सिमोनाचे भागीदार जबदीचे पुत्र याकोब व योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिवू नको, इथून पुढे तू मनुष्यांना दर्शील. इथून पुढे तू कशाला धरणार आहे. माणसं धरणारा होणार आहे. माणसे धरणाऱ्यावरचा तिचा ट्रान्सफर कसं झालं. माणसं धरणार. बघा त्याचं प्रमोशन कसं झालं. झालं की नाही प्रमोशन. जो व्यक्ती तुम्ही तुमचे पाप तुम्ही कबूल करणार आहे तुमचं प्रमोशन. प्रेज द लॉर्ड. कोण प्रमोशन करणार आहे. आपल्यामध्ये काय झालं त्याच्यात तिथं प्रमोशन झालं का डिमोशन झालं. बरोबर आहे ना. डिमोशन बोलतो इंग्लिश मधून मी. हा प्रमोशन झालं त्याचं. काय प्रमोशन झालं. इथून पुढे तू काय होणार आहे. मनुष्य धरणारा होणार आहे. आणि याच पेत्राने ज्यावेळेस प्रार्थना केली तर 3000 लोकांनी बाप्तिस्मा घेतलेला आहे. 5000 लोकांनी काय केलेलं. देवाचं वचन ऐकलेलं आहे. विश्वास ठेवलेला आहे. आणि तिथून पुढे 7 जणांना त्यांनी काय केलं. पंक्ती सेवेला उभं केलं. आमेन. 6 अध्याय काढा. ही काय आहे. प्रार्थनेची ताकद आहे. हालेलुया. 6 अध्याय 1, 2, 3 वचन वाचा. त्या दिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेलेनी यहुद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकुर सुरू झाली. कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विद्वांची उपेक्षा होत असे. तेव्हा 12 प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्ती सेवा करावी हे ठीक नाही. तर बंधुजन हो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे 7 प्रतिष्ठित पुरुष शोधून 7 प्रतिष्ठित पुरुष कशाला निवडले. जेवण वाढायला. बघा कोणाला पण उभं करतो का परमेश्वर. जेवण वाढणारे पण कशा पाहिजे. आत्म्याने भरलेले. आणि त्यांची पण प्रार्थना एका मिनिटात परमेश्वर ऐकणार आहे. आणि लाज वाटू दिली का सांगा बरं. मला अन्य भाषेत दान मिळवलं मी कशाला जेवण वाढू. काय काय आहेत ना काही बहिणी आहेत काय काय भाऊ लोक पण आहेत. मी कशाला चटई टाकू. मी कशाला झाडू मारू. सगळे आल्याबरोबर पाहिलं तुम्ही मी काय टाकीत होतो. काट्या टाकीत होतो. हे लोक जे आहे हे लोक असे लोक काय करत नाही. देवाला आवडत नाहीये. बायबल मध्ये काय सांगितलं. कशासाठी वाढ आहे. जेवण वाढायसाठी लोकांना उभं केलेले. किती लोक उभे केले. 7 लोक. पण ते कशामध्ये आहे. पूर्ण असे. हा काय सांगितलं त्या वचनामध्ये 3 वचनामध्ये. तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे 7 प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही या कामावर नेमू. म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू. ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफन आणि फिलिप, प्रखर, निकानोर, तिमोन, पार्मिना व यहुदीय मतानुसारी निकलाव अत्युखीयकर यांची निवड केली. त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांची प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले. मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. हात ठेवून त्यांना काय
कशाचं काम दिलेलं आहे? पंक्ती सेवेचं. हा ठेवून प्रार्थना केली काय वाढायसाठी? पण ते जेवण वाढणारे राहिलेले नाहीये. नाही. तिथून त्यांचं प्रमोशन झालेलं आहे. Praise the Lord. तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही आत्म्याने वाढत आहे, तुम्ही देवाच्या गोष्टी करत आहे. ओ तुमचं प्रमोशन करणारा पास्टर नाहीये, तुमचं आणि माझं प्रमोशन करणारा देव आहे. देव तुमचा माझं काय करत? प्रमोशन करत आहे. पेत्राचं प्रमोशन कोणी केलेलं आहे? देवाने केलेलं आहे. ओ पेत्राने पाप येशूला सांगितलं. ओ त्यानंतर काय झालं? 3.5 वर्ष तो देवाबरोबर राहिला. त्यानंतर पेत्राच्या सावलेली लोक बरे झालेले. त्यानंतर पेत्राच्या प्रार्थनेने मेलेले लोक जिवंत झालेले आहे. हे कुठून प्रमोशन झालं? हा वाईट वाटू द्यायचं का? नाही. हा काय भाऊ पास्टर मला नुसतं झाडू तुम्हाला लावते. अरे प्रमोशन आहे तुमचं. शेजारच्या लावणं प्रमोशन आहे. लाज वाटू नाही द्यायची. त्याच्यामधला एक फिलिप आहे. आता फिलिपने बघा ना, स्तेफनाने तर जीव दिलाय त्याचा. त्याच्यानंतर स्तेफनाचा मृत्यू झालाय. त्याच्यानंतर फिलिप बघा जेवण वाढणारा व्यक्ती 7वा अध्याय आणि 4 वचनामध्ये बघा. तेव्हा तो खाद्यांच्या देशातून निघून हारानात जाऊन राहिला. मग त्याचा बाप मेल्यावर देवाने त्याला तिथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले. पण त्यात त्याला वतन दिले नाही, पाऊलभर देखील जमीन दिली नाही. त्याला मुलबाळ नव्हते, तरी हा देश त्याच्या व त्याच्या मागे त्याच्या संततीच्या 8वा अध्याय 4 वचन. तेव्हा ज्यांची पांगापांग झाली होती ते वचनाची स्वार्थ सांगत चौकडे फिरले आणि फिलिप्पाने शोमरोन शहरी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. ख्रिस्ता काय वचन सांगितलं, वचनाची काय केले त्याने? घोषणा केली. काय करत होता? जेवण वाढायचे. काय करत होता? बोला ना. मासे वाढीत होता. जेवण चोरीत होता. काय घेत तो? काय करत होता? जेवण वाढत होता. जेवण वाढीत होता लोकांना. कसं? बरोबरून कसं? पाय दुखतात का? पवित्र आत्म्याने परिपूर्ण. कशाने परिपूर्ण झालाय? पवित्र आत्म्याने. ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता त्यावेळेस तुम्ही परमेश्वरासंगती देवासंगती काय बोलणार आहे? ती आहे प्रार्थना आणि ती आहे ताकद. परमेश्वर तिथं उत्तर देणार आहे. हालेलुया. प्रार्थना म्हणजे शब्दाचा अर्थ देवा. आत्म्याने आत्मा भरलाय आपल्यामध्ये. देवा आता हे मला मी करू शकत नाही, तू कर. त्याला म्हणत आहे प्रार्थना. आणि ज्यानंतर एखादा मेलेला व्यक्ती जिवंत होतो ती आहे ताकद. कशाची ताकद? प्रार्थनेची ताकद. कोणाला नाही भेटत. पाप करायचं आणि म्हणायची प्रार्थनेची ताकद. हा चुगल्या लावायच्या म्हणायचं प्रार्थनेची ताकद. पास्टरला माग फिरून बोलायचं, पास्टरच्या चुगल्या करायच्या किंवा त्यांची निंदा करायची. देव फटके देईन बर का. पास्टरला माग फिरून बोललं, निंदा केली, काय काय केलं, खतरनाक फटके भेटतील. किती खतरनाक. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये काय सांगितलं? हा शोमरोन शहरात जाऊन हा जेवण वाढणारा व्यक्ती कशाने भरलेला होता? आत्म्याने भरलेला होता. आणि आत्म्याने भरून बायबल मध्ये सांगितलं पुष्कळ लोक त्याच्या प्रार्थनेने काय झालेले आहे? फिलिप्पाच्या बरे झालेले आहे. पण काय केलं त्यांनी? कोणाच्या अधीन राहून केलं त्यांनी? मला न विचारता केलं का त्यांनी? शिष्याला न विचारता केलं का? आंटी समजतं का? आंटी तुम्हाला कळतंय का? ब्रदर कळतंय का? कोणाला विचारून केलं? कोणाला विचारून तो जेवण वाढायला झाला? पेत्राने काय केलं? पेत्राने हात ठेवून. हे पण हात काय साधारण नाहीये. 2.5 किलो का हात नाही, ज्यादा किलो का हात है. ये पावरफुल हाथ है. उस हाथ से क्या हो जाएगा? थोड़ा सा मार बैठ जाएगा. लेकिन इस हाथ से क्या मिलेगा? पवित्र आत्मा मिलेगा. काय मिलेगा? काय भेटेल? हात जर तुमच्यावर पडले तर काय भेटेल? आंटी पवित्र आत्मा भेटल, सामर्थ्य भेटल, अधिकार भेटल, पावर भेटल, ताकद भेटल. हो देवाचा अनेक प्रकारचं सामर्थ्य तुम्हाला काय होणार? भेटणार आहे. हालेलुया. हालेलुया. हा फिलिप्पाला कुठून आलं सामर्थ्य बरं करण्याचं? त्याच्यामध्ये कुठे गेलं ते? उलट 8 मध्ये
हा वाचा ना ते पूर्ण 4 ते 7 पर्यंत वाचा. तेव्हा ज्याची पांगापांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चौकडे फिरले आणि फिलिप्पाने शोमरोन शहरी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. हा. तेव्हा फिलिप्पाचे भाषण ऐकून व तो करीत असलेली चिन्हे पाहून लोकसमुदायांनी त्याने सांगितलेल्या गोष्टीकडे एक चित्ताने लक्ष दिले. कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळातून ते मोठ्याने ओरडून निघून गेले. पुष्कळ पक्षराती व पांगडी माणसे बरी झाली आणि त्या नगरात आनंदी आनंद झाला. कोणाच्या प्रार्थनेद्वारे? फिलिप्पाच्या फिलिप्पाच्या प्रार्थनेद्वारे. शेजारच्या मला फिलिप्पाच्या प्रार्थनेद्वारे. नाव फिलिप आहे, भाऊ झालाय फिलिप. असं पाहिजे का? नाही. काय नको? फिलिप्पाच्या जीवनामध्ये काय नव्हतं? पाप म्हणा पाप नव्हतं. त्याच्या जीवनात. आणि कोणाचा ऐकणार होता? देवाचा ऐकणार. एकटाच निघाला काय? शिष्याचं नाही ऐकत, काय करू? पाचच नाही ऐकत, एकटेच पळत येत. ते पळणारे एकटे पळणाऱ्या लोकांचं काहीच होत नाही. सेवकाचं ऐकायचं. ऐकून करा तुम्ही, बापाचं ऐकून करा. तुम्ही कुठेही जात असले तर मला आनंद आहे. Yes. बरोबर आहे की नाही? पण काय केलं म्हणजे पाहिजे विचारायचं. शिष्यांना ऐकून लेकरांनी मला विचारायचं. विचारायचं. कोणाला विचारायचं? आई-वडिलांना. आई वडिलांना विचारायचं. हा फिलिप कुणाला विचारून निघालाय? शिष्यांना विचार. तसाच निघाला नाही. अगोदर काय करत होता? आत्म्याने भरला. आणि आत्म्याने भरत असताना त्याला काही लाज वाटली का? काही जेवण वाढायची लाज वाटली का? काही चटाई टाकायची लाज वाटली का? काही सेवकाचे कपडे धुतल्याने काय लाज वाटू द्यायची आहे का? सेवकाचं काम केल्याने काही गोष्टी केल्याने लाज वाटू द्यायची का? कधीच वाटू द्यायची नाही. त्यावेळेस तुम्ही करत आहे त्यावेळेस देव तुमच्यासाठी ताकद देत आहे. देव तुमच्यासाठी सामर्थ्य देत आहे. देवापासून मिळणारे गिफ्ट तुम्हाला मिळत आहे. हालेलुया, हालेलुया. गपचितपणे सहनपणे वाढते. गपचितपणे वाढता वाढता काय भेटलं त्याला? त्याच्या प्रार्थनेने लोक बरे होऊ लागले. बघा ना, जादूगर लोक पण काय झाले? बदलले. तिथं बघा ना, त्याच्यामध्ये 9 मध्ये वाचा ना, 8वा अध्याय 9 वचन. त्या नगरात जादूगिरी करून शंभरोनी लोकांना थक्क करणारा असा शिमोन नावाचा एक माणूस होता. आणि आपण कोणीतरी मोठे आहो असे तो दाखवित असे. लहानपणापासून थोरापर्यंत सर्वजण त्याचे लक्षपूर्वक ऐकत व म्हणत की जिला देवाची महाशक्ती म्हणतात ती हा आहे. त्याने त्यांना बऱ्याच दिवसापासून आपल्या जादूगिरीने थक्क केले होते म्हणून त्याचे लक्ष त्यांच्याकडे होते. तरी पण फिलिप देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव याविषयीची सुवार्ता सांगत असता लोकांचा विश्वास बसला आणि पुरुष व स्त्री यांचा बाप्तिस्मा झाला. आता शिमोनाने ही विश्वास धरला. जादूगार लोक काय झालेले आहे? ते बोलणार आता माझी जादू काय कामाची नाहीये. त्यांना कळालं, अरे आज सामर्थ्याने भरलेला आहे. अरे पवित्र आत्म्याने भरलेला आहे. याच्याकडे काय आहे? प्रार्थनेची काय ताकद आहे. प्रार्थना करत आहे. इकडे लोक बदलत आहे. तिकडे लोकांना काय भेटत? आरोग्य भेटत आहे. मेले लोक काय होत आहे? जिवंत होत आहे. स्वर्ग काय होत आहे? खुलत आहे. स्वर्गामधून मानना भेटत आहे. तुम्हाला माहिती आहे का? मोशे प्रार्थना करायचा, स्वर्गामधून मान द्यायचा. किती लाख लोकांना? 5 लाख लोकांना. किती लाख लोकांना? बोला ना, किती लाख लोकांना? याच्याकडे परत येऊ आपण, शिमोनकडे परत येऊ आपण. ज्यावेळेस मोशे प्रार्थना करायचा, देव म्हणतो, अरे तू माझा दावा करी काय बसलास? तांबडा समुद्र म्हणा, तांबडा समुद्र. कंटाळा आलाय का? उभे राहा, बस सगळे उभे राहा. चला, तांबडा समुद्र. असे तांबडे समुद्र आपल्याला भरपूर दिसतात. काय केलं होतं? पास्टर लय मोठं चकडे, लय मोठं सांगितली, एंजिओप्लास्टी सांगितली, पास्टर लय मोठं कॅन्सर सांगितला. असं अरे काय नाहीये. परमेश्वर काय करेल? त्याला मोडून टाकेल. देवाच्या हातामध्ये सगळं काही आहे. बरं, हालेलुया. देव काय करेल? त्या आजाराला मारून टाकी. देवाने तुम्हाला मला बनवलं तर आजार काय करणार आहे? देवाचा ऐकणार नाही का आजार? देवाचा 100% आजार काय करणार आहे? ऐकणाऱ्याने पळून जाणार. बायबल मध्ये सांगितलं की पुढे समुद्र होता, तांबडा समुद्र. आणि मिस्री लोकांच्या तावडीतून कितीतरी 6 लाख लोक काय झालेले आहे? बाहेर येत असताना मोशे काय करू लागलेला आहे? देवाचा दावा करू लागलेला आहे. देव त्याला काय म्हणालेला आहे? देव त्याला म्हटलं, माझा दावा करीत काय बसला? तुझ्याकडे काठी आहे, काठी आहे समुद्रावर उगा. ज्यावेळेस तुमच्याकडे देवाचं वचन असेल, ज्यावेळेस तुमच्याकडे देवाचं सामर्थ्य असेल, ज्यावेळेस परमेश्वराची ताकद तुमच्याकडे असेल, देवाच्या सर्व गोष्टी असेल,
तुम्ही एक हात उगारला तर समुद्र आमेन. दुभागणार. हालेलुया. त्याला म्हणतात विश्वासाची ढाल. येस आमेन. काय म्हणतात? हालेलुया. विश्वासाची ढाल. तुम्ही म्हटले ना विश्वासाने समुद्र रस्ता तयार कर, तर रस्ता तयार होणार आहे. आमेन. कोण तयार करणार आहे? देव तयार करणार आहे. हालेलुया. देवाला काही अशक्य नाहीये. Yes. Praise the Lord. Hallelujah. देव सगळं काही करू शकतो. एका प्रार्थनेमध्ये आमेन. तबिता काय झालेली आहे? जिवंत जिवंत झालेली आहे. Hallelujah. Praise the Lord. आज सगळ्यात महत्वाचं तुमची आणि माझी प्रार्थना कशी पाहिजे? वीट आणणारी प्रार्थना नको आपली. सगळं करायचं आणि हालेलुया म्हणायचं. नाही. ही वीट आणणारी वीट आणणारी प्रार्थना तुमची आहे. प्रार्थना वीट आहे. आणणारी. कालवण पाहतात का? कालवण आजपासून आहे ना, चौथ्या दिवशी ते मटणाचं कालवण पहा. चिकनचं मटणाचं कालवण आहे ना, काय करायचं? पाहायचं. त्याच्यावर काय आलेला असतो? असे बुडबुडे आलेले असते. त्याला म्हणतात काय? विटलेलं कालवण. विटलेलं कालवण. तुम्ही आणि प्रार्थना आपण करतो, देवा. देव म्हणतो तुझी प्रार्थना विटलेली आहे, मला आवडत नाही. देवाला विटलेली प्रार्थना आवडते का? नाही आवडत. सगळं नाटक करायचे हा, आणि ते सहभागितेच्या दिवशी शुभ्र व्हायचं, पांढरे कपडे घालायचे, बायकोला 4 शिव्या द्यायच्या छान छान, नवऱ्याची गचंडी पकडून नवऱ्याला मारायचं आणि म्हणायचं माझी प्रार्थना. माझी प्रार्थना. देव म्हणतो बाळा तुझी प्रार्थना वीट आलेली, मला विटलेली प्रार्थना अजिबात आवडत नाही. हालेलुया. मला मी विटलेलं कालवण मला आवडतं. मटणाचं चिकनचं मटणाचं कालवण आवडतं म्हणा ना. नाही. कसं होतं? वास येतो. वास येतो. वास नाही, सुवास येतो. चांगला सेंट येतो. Praise the Lord. आवडतं का विटलेल्या गोष्टी तुम्हाला? आवडत. हा? जर तुम्ही पाप करत असेल तर तुमचे मगरमच्छचे आसू देवाला आवडणार नाही. नाही. तुमच्यामध्ये वाईट गोष्टी असेल तर तुमच्या देव प्रार्थना ऐकणार नाही. नाही. मग किती मोठा पास्टर बोला, काहीच होणार नाही. चेन्नई मधून बोला, नाही तर पंजाब मधून बोला, नाही तर कुठून बोला, ते तिकडून बोला, काहीच होणार नाही. पण जर तुमच्याकडे विटलेले शब्द असतील तुमचे, ते देवाला आवडत नाही. हालेलुया. तुमचे शब्द कस काय विटणार आहे? पाप करून. तुम्ही पाप करणार, व्यभिचार करणार, मोबाईल मधून पाप करणार, चॅटिंग मधून. कोणाला चॅटिंग करतात रात्रभर? बायकोला कर ना चॅटिंग, तिच्यावर कर ना प्रेम. हालेलुया. प्रेस लॉर्ड. बसा ना खाली. ही अशी प्रार्थना, वीट आणणारी. ही कोणची प्रार्थना आहे? विटलेली प्रार्थना आहे. हालेलुया. कोणची प्रार्थना आहे? विटलेली विटलेली प्रार्थना. प्रार्थनेमध्ये देव ऐकत नाही. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. अन्य भाषेचं दान आहे आणि प्रार्थना देवाला कोणची चढवत आहे? विटलेली मला असं प्रार्थना. वाटतं त्या अन्य भाषा कुठं दुसरीच असेल मग. चुकीची वाक्य. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. लाईट गेलेला आहे. तर मला तुम्हाला सांगायचं काय आहे की या फिलिपाने ज्या वेळेस बायबल मध्ये सांगितलं, त्या 8 वचनामध्ये काय सांगितलं, तिथं शिमोन नावाचा जो जादूगार आहे, तो त्यांनी पण काय घेतलेला आहे? बाप्तिस्मा घेतलेला आहे. आणि बाप्तिस्मा घेऊन तो त्याच्यामध्ये काय झालेला आहे? बदल झालेला आहे. आमेन. फिलिप कसा होता? आत्म्याने भरलेला. परिपूर्ण झालेला होता तो. तुम्ही आणि मी आत्म्याने भरलेले. हालेलुया. आत्म्याने भरलेल्या लोकाला कुणी जरी फोडायला आलं ना, चल बाबा, नाही फुटणार. चल बाबा. नाही अजून काही तुम्हाला इकडं तिकडं काही गोष्टी, कान गोष्टी सांगायच्या, ऐकायच्या का कोणाच्या कान गोष्टी? हा, कान गोष्टी ऐकायच्या नाही, देवाच्या गोष्टी ऐकायच्या. हा, काय काय लोक असं कहाणी करून सांगतील तुम्हाला, असं तसं आहे, काहीच ऐकायचं नाही. हालेलुया. एकच स्टोरी ऐकायची फक्त. कोणची? बायबल स्टोरी. बायबल स्टोरी आमेन. ऐकायची. हालेलुया. बायबल मध्ये काय सांगितलं, तू काय सांगतोय, हे आपल्याला काय करायचं आहे? ऐकायचं. ऐकायचं आहे. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहेत? हालेलुया. आणि या फिलिपाने अजून एक व्यक्तीला काय दिलेलं आहे? बाप्तिस्मा दिलेला आहे. त्याचं नाव हबशी शंड आहे. काय? हबशी शंड. कोणचा व्यक्ती आहे? शंड. शंड लोकांना काय म्हणतात अजून? नपुंसक. अजून ते वाईट, ते शब्द रॉंग शब्द नाही वापरायचे. ते लोक पण काय आहे, त्यांना पण कुणी बनवलेलं आहे? देवाने बनवलेलं आहे. आपल्यासारखं त्याला नाक असतं, डोळे असतात, पण या व्यक्तीन लोकांवर पण देवाचं प्रेम असतं. आमेन. हालेलुया. काय असतं? प्रेम. प्रेम असतं त्या लोकांवर. आणि ते आपल्यासारखंच मनुष्य काय आहे? प्राणी आहेत ते. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांना पण सगळं काय आहे, त्यांनी जरी प्रार्थना केली
तरी परमेश्वर त्यांची प्रार्थना ऐकतो. ऐकतो. आमेन. Praise the Lord. इथं काय झालं, हे देवाचं वचन या व्यक्तीला, या अभिषेक कळत नव्हतं. कळत नसताना त्यांनी कोणाचा दावा केलेला आहे? वाचा ना ते 26 वचनामध्ये वाचा फास्ट. इकडे प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, उठ, जी वाट यरुशलेमेपासून गजाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, ते ओसड आहे. मग तो उठला व निघाला, आणि पहा, एक कुशी शंड कुशी लोकांची राणी कांदके, तिचा मोठा कुशी लोकांची राणी कांदके तिचा मोठा अधिकारी होता. मोठा अधिकारी आहे. त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. तो यरुशलेमात उपासनेसाठी आला होता. तो परत जाताना आपल्या रथात बसून येशया संदेष्टाचा ग्रंथ वाचित होता. तेव्हा आत्म्याने फिलिप्पाला सांगितले, जा, त्याचा रथ गाठ. तो काय वाचत आहे? तो तिथं काय वाचत होता? येशया संदेष्टाचा ग्रंथ. बायबल वाचत आहे. बघा किती चांगला व्यक्ती तो, बरोबर आहे का नाही? आणि त्या ठिकाणी कोणी सुवार्ता कोणी पाठवलं? पवित्र आत्म्याने कोणाला पाठवलं? फिलिप्पाला पाठवलं. फिलिप्पाने तिथं सगळं वचन काय केलेलं आहे? समजून सांगितलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजून सांगून नंतर काय केलं? हालेलुया. काय वाढणार होता तो? जेवण वाढणार. तुम्ही जेवणच वाढणारे राहणार आहेत का? हालेलुया. एकाला हात करून दाखवा तुम्ही. जेवण वाढणारे राहणार नाही म्हणा. खरंच विश्वासाने बोला तुम्ही. प्रमोशन होणार आहे. प्रमोशन होणार आहे. आमेन. तुम्ही वचन पण सांगणार आहे. काय सांगितलं? काय सांगितलं तिथं? वचन पण सांगणार आहे. पण तुमच्यामध्ये माझ्यामध्ये काय नकोय? पाप नको. करप्टेड फायली काढून टाका. आपलं काय चुकतं ते काढून टाका. चुकीच्या गोष्टी काढून टाका. जेवण वाढणारा व्यक्ती काय झालेला आहे? सामर्थ्याने भरलेला आहे. पवित्र आत्म्याने भरलेला आहे. देवाच्या वचनाने भरलेला आहे. देवाच्या हर गोष्टीने काय झालेला आहे? भरलेला आहे. काय झालेला आहे? भरलेला आहे. तिथंच राहिला नाही तो. हालेलुया. असा नम्र व्यक्ती पाहिजे. आमेन. फिलिप्पासारखे किती लोक होते तिथं? 7 लोक होते. Yes. हा, मग आजपासून म्हणायचं का ना पास्टर काय मला घरचं पाणी आणायला लावते? अरे बाबा, आणलं तर काय? देवाचं काम आहे ते. आमेन. सेवकाचं काम करतोस तू. हालेलुया. देवाचं काम करतोस. देवाच्या अभिषिक्त लोकांचं तुम्ही काम करता. आमेन. हालेलुया. काय ग, भांडे जरी घासले, तुम्ही धुणं जरी धुतलं, मी धुतले सेवकाचे कपडे. मी सांगतो मी धुतलेले. काय वाईट वाटून नाही द्यायचं. हे देवाचं काम आहे. आमेन. हालेलुया. हा फिलिप बघा बरं, तो म्हणला आता मी शंड व्यक्तीला कशाला सांगायला जाऊ? नाही, देवाचं काम आहे. हालेलुया. मला त्यांच्याकडे जावं लागेल. मला काय करावं लागेल? देवाचं वचन काय करावं लागेल? त्याला समजत नाही, त्याला समजून सांगावं लागणार आहे. हालेलुया. कुठलंही काम असू द्या. तुम्हाला माहिती आहे का, काही लोक मदत करणारे पण होते, काही लोक दान देणारे पण होते. आता हे 7वी लोक कसे होते? काम करणारे होते. पण याच्यामध्ये बायबलमध्ये असं सांगितलं की काही लोक वाचा त्याच्यामध्ये, काही लोक काय करायचे? प्रिसिताच्या पायाजवळ 32 वाचा, 4था अध्याय आणि 32 वचन. प्रिसित लोक काय करायचे? काही लोक दान देणारे होते, काही लोक दशमन देणारे होते. याचा अर्थ असा नाहीये तुम्ही त्याच्यातून पण तुमचं काय होणार आहे? प्रमोशन होणार आहे. तुम्हाला माहिती का, हे पेत्राने काय केलेलं आहे? पेत्राने 2 नावी काय केलेलं आहे? सोडलेले आहे. देवासाठी सोडलेलं आहे. पौलाने काय केलेलं आहे? असं लिहिलेलं नाहीये पौल भाड्याच्या खोलीमध्ये राहत आहे. व सगळ्यात महत्वाचं पहिलाच पौलाचा काय होता? बंगला होता. आमेन. हालेलुया. पेत्राला किती मासे भेटले? 2 नावी. मला असं करा ना, 2 नावी. त्या 2 नावी काय केल्या त्याने? सोडून दिल्या. येशू म्हटला माझ्या मागे. इथून पुढे तू काय धरणार होशील? मासे धरणार होशील. पेत्राने नाव सोडून दिले आणि त्याचे घर पण सोडून गेलं. तो एक ठिकाणी म्हणतो, देवा आम्ही तुझ्यासाठी सगळं सोडलंय. हो, त्यांनी आम्हाला काय मिळणार आहे? तो म्हणे येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला भाऊ बहीण सगळं भेटल आणि तुम्हाला शेतीवाडी सगळं भेटणार आहे. तुम्ही देवासाठी आज जे काही पेरता ते तुम्हाला काय भेटणार आहे? ती तुमची इन्स्टॉलमेंट आहे. तुम्ही काय करता? देवासाठी जे करता ती इन्स्टॉलमेंट आहे. तुम्हाला कसं मिळणार आहे? डबल मिळणार आहे. डबल धमाका. कसं मिळणार आहे? डबल धमाका. काय भेटणार आहे ब्रदर? देतच नाही तर धमाका कसं काय होईल? बरोबर आहे की नाही? पेत्राने नाव सोडले पण सगळ्या लोकांनी सामायिक निधी वाचा ते 32 वचनामध्ये तेवढं सांग. धरणाऱ्यांचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा विश्वास होता. धरणाराचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता. एक जीवाचा दान दशमान देणारे लोक भरभरून आणले.
पण डबल धमाका झालेला आहे. त्याच्यानंतर त्यांचं प्रमोशन झालं. त्याच्यात नंबर कोणाचा आहे? पेत्राचा आहे. काहीतरी सोडा तुम्ही. सोडितच नाही. पेत्राने काय सोडलंय? नाव सोडली, मासे सोडली. 2 नावे सोडले. भरभरून मासे आपल्याला भेटले तर भरभरून मासे. आपण म्हणतो नको, आता प्रार्थने नको जायला, आता प्रार्थना बंद करून टाकू, आता नोकरी भेटली ना, नोकरी भेटल्यावर आता नको, आता बाद झालं. काय म्हणतो आपण? पेत्राने तसं केलं का? पेत्र म्हणलं आता भरपूर मासे झालेले, सगळ्या स्टाईलचे मासे आलेले, शिंगडा आलेला आहे, बांगडा आलेला आहे, परत मरळ आलेली आहे, परत अजून चिलापी आलेली आहे, वाम आलेले आहे, अजून कोणता मासे आहे, पापलेट आलेला आहे, सगळे मासे आलेले. आता मला प्रार्थनेला जायचंच नाही. तो म्हणला का मग आता येशू तुम्ही जा, मी नंतर येतो. काय म्हणला तो? म्हणला अरे हे काही नाहीये, ज्याने मला हे दिलं तो मला करडने देणारा परमेश्वर आहे. काय करणार आहे? करडने देणार आहे. तुम्ही आणि मी काय करतो त्याच्यापेक्षा 1000 पटीने परमेश्वर. आणि पेत्राने तसं केलं तर पेत्राची सावली कधी पडत असे लोक काय करायचे? लगेच वाट पाहायचे, आजारी लोकांना ते सावली खाली नेऊन ठेवायचे. आणि ते लोक काय व्हायचे? आणि बना पौलाच्या अंगावरून काय करायचे? लोक फडके घ्यायचे, असं त्याच्या अंगावर टाकायचे, आजारी लोकांच्या अंगावर टाकायचे. कसं काय व्हायचं? पवित्र आत्म्याने केलेले लोक. तुम्ही आणि मी काहीतरी केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तेच ते कुणी केलं? ते पेत्राने केलं. त्याच्यानंतर ते प्रमोशन आहे. तुम्ही करतात ते तुमच्यासाठी काय आहे? ते तुमच्यासाठी प्रमोशन आहे. आज जेवण वाढणारा बाप्तिस्मा दिलेला आहे. पण ह्याच फिलिपाच्या मुली ईश्वरी संदेश द्यायच्या. यांना काय होतं? भविष्यवाणीचं दान होतं त्यांच्या मुलींना. बघा तुम्ही आणि मी आत्म्याने भरलं तर तुमचे लेकरं पण आत्म्याने भरले. आपण जे काही करतो त्या लेकरांसाठी काय असणार आहे? डबल धमाका आशीर्वाद. देवाच्या नावाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद.